कल्पना करा, तुम्ही रामनवमीला पूजा करता, उपवास ठेवता, आरती करता, पण तरीही कुठेतरी एक मोठी चूक होत असते आणि ही चूक 90% लोक नकळत करतात. रामनवमी म्हणजे फक्त एक सण नाही, हा दिवस आहे देव राम यांच्या जन्माचा. पण त्याहून मोठं म्हणजे हा दिवस आहे सत्य, संयम आणि कर्तव्य यांचा स्मरण करण्याचा. राम म्हणजे केवळ देव नाहीत, राम म्हणजे आदर्श जीवन जगण्याची शिकवण आहेत. पण आज आपण काय करतो? आपण पूजा करतो, मंदिरात जातो, उपवास करतो, पण राग मात्र तसाच ठेवतो. खोटं बोलणं थांबत नाही, इतरांना दुखावणं चालूच राहतं. हीच ती सर्वात मोठी चूक आहे. कारण जर आपल्या वागण्यात रामपण नसेल तर फक्त पूजा करून काय उपयोग? सीतासाठी रामाने किती त्याग केला आणि आपल्या प्रत्येकासाठी त्यांनी नेहमीच सत्याचा मार्ग निवडला. मग आपण एक दिवस तरी त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करू शकत नाही का? या रामनवमीला एक छोटा संकल्प करा. आज खोटं बोलणार नाही, कोणावर राग करणार नाही आणि शक्य तितकं चांगलं वागणार. कारण खरी पूजा ही आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. रामनवमी फक्त साजरी करू नका, ती जगा. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.